ओम स्वामी समर्थाय नमः. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे जीवन उपयोगी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश मन लावून मोजून 8 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींचा दिव्य अनुभव येणार आहे. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्ही नक्कीच पस्तावाल आणि तुमच्या घरात मोठी आनंदाची बातमी येणार आहे आणि स्वामी त्यासाठी तुम्हाला संबोधत आहेत. त्यामुळं नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्वामी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, जो आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे आणि मी मात्र निमित्त मात्र आहे आणि इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस आणि राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे आणि चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तुम्हीच घ्या. माझ्या जीवनात जे भोग असतील आणि जे तुमच्या आशीर्वादाने नाश होत असतील, आणि तीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. आणि मी स्वामींचरणी अजून एक प्रार्थना करू इच्छितो की स्वामी सर्व लोकांना या पृथ्वीवरील सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. आणि ही स्वामींचरणी प्रार्थना. म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करत असल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ मन असतं त्यावेळी शांत आपण राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. आणि एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहिती असतं. काही वेळा आपल्या काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात, पण नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे आणि तेच आपण नक्कीच केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आणि सर्व देवतांचे स्वामी आहेत. तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही आणि जे सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आहेत असे समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांना श्री स्वामी समर्थ हे नाव अगदी शोभून दिसते आणि वळते सुद्धा. म्हणून स्वामी भक्तांनो, वाईट कर्म करावे लागत नाही, होऊन जातात. आणि चांगले कर्म होत नाही तर स्वतःहून ते चांगले कर्म आपल्याला मनापासून करावे लागत असतात. म्हणून गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी आपल्या सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. बस एवढेच तुमच्याकडे मागणे आहे. आणि स्वामी भक्तांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधीच देत नाही, ध्यानात ठेवा. निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही आणि सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होत असते. आणि जर नशीब चांगले काही देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. न मागताही तुम्हाला भरपूर काही स्वामी आपले देतील आणि तुम्ही त्यांना नक्कीच शरण गेले पाहिजे. आणि स्वामींची भक्ती तर केलीच पाहिजे. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही बरं का, की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. पण आयुष्यभरातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण अगदीच करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागतील. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे आणि यापेक्षा आणखी काय देवाने करावं. म्हणून तेच फक्त तुम्ही करायचंय. आणि तुम्हाला चांगली गोष्ट ही तुम्हाला सर्व अवयव तुमच्या शरीराचे चांगले आहेत. आणि काही लोक तर हात नाहीत, पाय नाहीत म्हणून देवाकडे नुसतं रडगाणं करत बसतात. मग देवाने आपल्याला ते दिलंय, त्यासाठी आपण देवाकडे नक्कीच धन्यवाद केले पाहिजे. आणि स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात
की तू उपवास कर किंवा नको करूस. अवा तुझी मर्जी आहे बाळा. जिभेवर तावा नाही जणवा तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र तू विजय नक्कीच मिळव. तुला जमलं का तू मठात जा किंवा रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्कीच तू मात कर. बघ तुला जमतं का. तू सोळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा आहे. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझ्या आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला नक्कीच जमेल. आणि 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी आहे. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला नक्कीच जमेल तर. आणि तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी आहे. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण स्वामी सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिकायला पाहिजे. आणि बघ तुला ते जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का. आणि स्वामी तुम्हाला नक्कीच दिसतील. आणि तुम्ही जर मनापासून स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी तुम्हाला सर्वत्रच दिसतील. म्हणून आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. आणि श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपव्यय केला तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ हे काळाच्या रीतीच्या वाळूने भरलेलं असतं. आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलत असतात आणि सगळ्यांसाठीच ते वेगवेगळे होत असतात. म्हणून समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. आणि शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आणि चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, पण त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि स्वतःवरचा विश्वास आपण कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. आणि तुमच्या अंतरंगातील देवपण तुम्ही जपून ठेवायचंय. देवासमोर उभं राहून तुम्ही काय काय मागताना यापेक्षा देवाकडे पाठ घासताना तुम्ही कसे वागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणून माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात ना तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल ना तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक म्हणजे मनाचं तुमच्या बालपण आणि दोन म्हणजे अंतरंगातील तुमचं देवपण. हे संपलं की माणूस पूर्णपणे नाहीसा होऊन जातो आणि संपून जात असतो आणि त्याला जगण्याची उमेदही अजिबात राहत नाही. म्हणून हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांची ओझं आयुष्यभर वागवावे लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याला कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला शोभ होत असावा आयुष्याचा, तेव्हा गोळ्याबेरीज जमेमध्येच येत असावी आणि श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. आणि पळपुट्ट्यांच्या होणाऱ्या यातनांसोबत पुन्हा कुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं आणि त्याला चपकळ आणि शब्दांचा भोग म्हणतात. म्हणून हे उमराव जाण मधलं एक मस्त कडवं आहे, तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी. म्हणून जगलेल्या आणि वागलेल्या सगळ्यांचा हिशोब वर्षाचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच जिंदगी करू देत नाही. आणि ती ही आपली जिंदगी आहे आणि ती आपल्याला नक्कीच सकारात्मक आणि आनंदाने जगायची आहे. म्हणून सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे आणि तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात. राग, द्वेष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात आणि नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते आणि आपला वेळ व शक्ती वाया जाते. म्हणून नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे यानुसार दूर राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आपल्यावरील टीका सारखी आठवणे, आपल्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे आणि इतरांना हीन तुच्छ लेखणे, काहीही घडले की स्वतःलाच दोष देणे आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आणि आपल्याला काही जमत नाही असं वाटणे, फक्त वाईट बाजूच पाहणे, असं तुम्ही कधीच करू नये.
चांगल्या गोष्टीही पाहाव्या आणि चांगल्या गोष्टीकडे लक्षही द्यावे. म्हणून जी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवीशी वाटत असते ना, उदाहरणार्थ कार, बंगला, पैसे इत्यादी, काहीही ती मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच मिळते. आणि हे तंतोतंत खरं आहे. पण हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते. म्हणजे उदाहरणार्थ आपण दुसऱ्यांच्या पैशांची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस आपले जर पैसे चोरी होतात. म्हणजे आपण जो विचार दुसऱ्यांच्या बाबतीत करू ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडते. आणि असं आपल्या जुन्या ग्रंथामध्ये सुद्धा नक्कीच म्हटलंय. आणि जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी अतिशय गोड बोलतात व खोटं प्रेम दाखवतात व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वराचं ठरवत असतो. आणि त्यावर आपल्याला काही ठरवायची गरज पडत नाही. त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपवून मोकळं व्हायचं. कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोगायला भाग पडतो. आणि त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व निर्मळ जगले पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण. म्हणून आपण स्वतः जीवन हे निर्मळ करायचं असतं आणि ते साबणही करू शकत नाही. म्हणून प्रवास आपल्या आयुष्याचा आहे. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. आणि अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. पण अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात तर काही कोरीच राहून जातात. आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते ते एक वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. आणि त्या आयुष्याचे पुस्तक प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं आणि प्रत्येक जण त्याचा वेगवेगळा वापरही करत असतो. म्हणून आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरे चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. आणि दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते आणि चालणाऱ्याचे ध्येय मात्र ठरवून जाते. आणि काही गोष्टी वाटते तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते आणि ते आपल्याला तेव्हाच जीवन पूर्णपणे अर्थ कळतही असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणाला त्रास देऊ नका. देवही तुम्हाला त्रास अजिबात देणार नाही. आणि जो ज्ञानी असतो ना त्याला समजवता येतं आणि जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं. आणि जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतं. पण जो एकेखोर, गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असा मानणारा असतो त्याला काहीच समजून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळ समजून सांगू शकते. हे मात्र खरं. म्हणून आयुष्यामध्ये फक्त तू खचू नकोस हे नक्कीच तुम्हाला तुमच्या डोक्यात भरवलं पाहिजे. म्हणून संधी मिळेल तुलाही लगेच हिरमतू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू बाळा खचू नकोस, असे आपले स्वामी सांगत आहेत. आणि प्रेम तुझ्यावर करणारे कितीही लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशा आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उठून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही म्हणून उगाच कुठे तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आणि हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती 2 हात करत चल. विजय तुझा असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मित्रा खचू नकोस आणि खचू नकोस. म्हणून स्वामी आपल्याला धीर देत आहेत आणि स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. त्यामुळे आपण ते समजून घेतले पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हातात हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला होता. तो म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नांची उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास माझ्यावर ठेव. माणूस म्हणतो सगळे रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे त्या आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुझ्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. मग शांतपणे हसत स्वामी त्याला म्हणतात, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत आईच्या, कुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे भेद बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन माझी सगळी दुःखे घेऊन. आणि विश्वास असतो तुझा मी हाक ऐकण्यावर.
मग असाच विश्वास जाणव मनात परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासम असा एक क्षण येईल की ज्याची तू आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. आणि म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. ही फक्त लक्षात ठेव. आणि जीवनामध्ये काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. स्वामी आपल्याला धीर द्यायचा प्रयत्न करत आहेत, तसे आपण स्वामींचे म्हणणे ऐकायचे आहे. आणि म्हणून शांतपणे ते ऐकून घ्या. कुठलेही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्याची साठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढेच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. कस ठेवावा आणि तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घराच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घराचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच्या मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधी न संपणारी आहे आणि तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्हीच ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. आणि ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांचा तुमचा हात धरून घेणारी आपली चिमुलकी पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमचा नितांत गरज आहे. आणि याची जाणीव मात्र ठेवा. यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. आणि सगळ्यांना आज माहिती असतं, आज तरी पण धावतो ऊर फुटस्तवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही आणि राहतही नाही. म्हणून हे जग असंच चालणार आहे आणि हे आयुष्यही असंच निघून जाणार आहे. म्हणून प्रत्येकालाच गोड बोलून नक्कीच आपण विनम्र भावेने प्रत्येकाशी संभाषण केलं पाहिजे. आणि परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मत्स्य जीवांनी त्या ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापड नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला आंधळी बायको देतो आणि उधळी बायको देतो. आणि भगवंता कसली जोडीदार देतोस म्हणून आपण त्याच्या नावाने खडे पडतो. पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही. मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखावावर बोलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो आणि आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो आणि शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो. आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलता जोडीदार गळ्यात मारला म्हणून खातावतो. शेजारच्याची बायको सुलक्षणीय वाटते आणि असं आपल्याला नक्कीच वाटत असतं. तसं कधीही मनात ठेवू नये आणि वाटूनही देऊ नये. आणि प्रत्येक जीवाला नक्कीच प्रत्येक गोष्टीचा मोह असतो. त्या मोहावर आपल्याला ताबा नक्कीच ठेवला पाहिजे. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धर्तीवर विकले. पण देवा, लाजीरवाणी गोष्ट आहे. तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेले पुतळे समोर तू बनलेले पुतळे नसमजत होत असतात. मग ही गोष्ट नक्कीच देवालाही समजली आणि त्या कुंभारालाही समजली. आणि आतून तुम्ही अर्थ समजून घ्यायचा आहे. माती माझी परमेश्वरावर अपार शक्ती आहे आणि त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथे सगळं अमाप आणि विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती. माणूस म्हणजे पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गोड, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड मर्याद आणि गूढही माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिय हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया आहे, नादाची दुनिया आहे आणि स्पर्शाची दुनिया आहे. हे सगळं विराट. आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षाही लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे. जीवनापेक्षा लोभच काहीच नक्कीच तू असणार आहे. आणि हे मात्र खरं. आणि मन म्हणजे समुद्र, जणू अथांग विस्तीर्ण सदैव विचारांच्या अवथड लाटापुष्प भागावर तरंगलेल्या, कधीही न संपणाऱ्या, एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या अंतरंगातील भावनांचा जराही लवलेश न दाखवणाऱ्या, पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या. कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंती तर उमगदाने अतिविचाराने मन जेव्हा थकतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो. आणि जिथं विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो, मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो नक्कीच असणार आहे. आणि प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते आणि मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती, ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण,
त्यासाठी स्वयंपाक आलटून पालटून त्याच भाज्या आमटी तीच कणिक त्याच पोळ्या, मग एखादी दुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची जी ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते, त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं, आणि मग ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पवन्यास आणि शास्त्रज्ञाला शोध. साध्या सुद्धा सर्वसामान्य बाईचा आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हे मनच शिकवतं. आणि स्त्रींची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे, आणि देव ही कलाकृती बनवत असतं. आणि नक्कीच देवाला आपण साक्षात्कार नमस्कार करूनच आणि देवाच्या पाया पडूनच आपण घराच्या बाहेर निघायचं असतं. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली आणि मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल, आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्या सोबत नक्कीच असणार आहे. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती कधीही ठेवू नका, कारण वेळ ही अशी सगळ्याचीच बदली असते, आणि त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि आपला विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करायचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, हे म्हण लक्षात ठेवा, कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो हे मात्र खरं आहे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न आपण करता आले पाहिजे, कारण प्रयत्न मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करून पुढेही जात असतात. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच, अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने तुमच्या आयुष्यात कधी पूर्ण होणार नाही, आणि ती होऊही देत नाही. देव प्रत्येकाची परीक्षा घेत असतो, आणि यशस्वी व्यक्ती पाहायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा, कारण आपण जर वर्तमानात काळात प्रयत्न केले नाही तर भविष्य काळ उज्ज्वल आपला कधीच होऊ शकत नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडेल आणि करण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधी सोडू नका, आणि प्रत्येक वेळी तुम्ही ज्ञान प्राप्त करत राहा. जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास हा त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षांवर मात करून यश मिळवले आहे आणि मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. म्हणून तुम्ही तसेच करा, आणि जसेच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे ही ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी मदत नक्कीच करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, आणि कारण या जगात सत्तेचीच परीक्षा घेतली जाते, आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल, आणि तुमचा विजय निश्चित होईल, हे मात्र खरं आहे. आणि जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो, तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. आणि स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्टीही शक्य करण्याचे बळ देतो, कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे नक्कीच सामर्थ्य देत असतो. आणि आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर मग कोणत्याही प्रकारच्या मोहाला तुम्ही बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम कधीच करू देत नाही, आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न कधी साकार सुद्धा होणार नाही. आणि यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते, आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करता येतो. आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा, आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही पूर्णपणेच केला पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते, प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते, त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो, हे मात्र निश्चित. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी
आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात निर्माण झालेली असेल. आणि एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, हीच मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही आणि ओळखूही शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे शिकवत असतो. आणि एखादा विषय पूर्ण समजून घेण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक ठरत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार न मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते केलेच पाहिजे. अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे कधीच आयुष्यात जिंकू शकत नाही आणि ते जिंकणारही नाहीत. जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार हे आयुष्यात कमी असतात आणि फार कमी लोकांना मिळत असतात. आणि आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक नक्कीच असते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य होत नाही. आणि इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद मिळत असते आणि निर्माण होत असते. म्हणून त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात नक्कीच करता येणार आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्यासाठी सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जो जोपासणे आवश्यक आहे कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. आणि यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नात जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला नक्कीच निर्माण करता येतील. आणि भूतकाळात आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यकाळ येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच आपण निर्माण करू शकतो. आणि तो आपण निर्माणही केला पाहिजे. त्याने आपल्याला पुढे जाण्यासाठी चालना मिळत असते. आणि कोणती ते कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद कधीच देत नाही. आणि एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठी मार्ग सोपा असेलच असे कधीच होत नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थिती मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र असते. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखांवर अवलंबून नसते. त्यासाठी आपण आज आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे गरजेचे आहे. आणि निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय हे घ्यावेच लागतील. आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होऊन जाते. आणि आपण प्रत्येक स्थितीवर मात नक्कीच करू शकतो. आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोकांचा संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि मग त्यांना जीवनापासून काहीही मिळत नाही आणि अवगतही होत नाही.
आणि तुम्ही म्हणून प्रयत्नही कधीच सोडू नका. जो व्यक्ती प्रयत्न सोडतो त्याला कधीच कोणत्या गोष्टी मिळत नाही आणि त्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला त्या जीवनाचा अर्थ नक्कीच कळून येत नाही. आणि म्हणून तुम्ही त्या गोष्टी कधीही सोडू नका आणि त्या गोष्टी करताना प्रयत्न कधी सोडू नका. प्रयत्न जर सोडले तर मग तुम्हाला प्रत्येक गोष्टही गमवावी लागेल आणि जगताना संघर्ष तुम्हाला करावा लागतो, हे सत्य आहे. पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम तुम्ही ठेवला पाहिजे आणि स्वामींवर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि नामस्मरण केले पाहिजे. स्वामींवर तुम्हाला मनापासून विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे संपवू त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.